नमस्कार शिक्षक बंधूंनो, बघा या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे 2024च्या टीईटी परीक्षेमध्ये की एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे, त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची एक शिडी उभा केली आहे. जमिनीवर खांब व शिडी यामधील अंतर किती आहे? या प्रश्नासाठी आपण अगोदर एक आकृती तयार करू. बघा एक विद्युत खांब आहे, त्या विद्युत खांबाची जमिनीपासूनची जी उंची आहे ती किती दिलेली आपल्याला? 9 मीटर दिलेली. किती दिलेली? 9 मीटर दिलेली. आणि या जमिनीवर किंवा ह्या जे काही विद्युत खांब आहे त्याच्या टोकावर एक शिडी ठेवलेली आहे, त्या शिडीचं माप आहे 15 मीटर. आणि आपल्याला या दोघांमधले हे जे अंतर आहे ना, हे अंतर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे आपल्याला एक काटकोन तयार झालेला आहे. काय तयार झालेला आहे? काटकोन तयार झालेला आहे. आता या ठिकाणचं आपल्याला अंतर काढायचं आहे, म्हणून आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो आपल्याला? तर पायथागोरसचा प्रमेय सांगतो कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग याला जर आपण सोडवलं तर काय होईल? कर्ण किती बघा? 15. 15चा वर्ग बरोबर पाया माहित नाही आपल्याला, म्हणून पाया जशाला तसा लिहूयात, अधिक उंची दिलेली 9 त्याचा वर्ग. मग किती झालं? 15चा वर्ग 225, इकडे 9चा वर्ग 81 अधिक होता, तो इकडे जाऊन काय झाला? वजा 81 बरोबर पायाचा वर्ग. 5 मधून 1 गेला 4, 12 मधून 8 गेले 4 आणि 2 मधून 1 गेला 144 बरोबर पायाचा वर्ग. आता पाया वर्ग बरोबर 144, तर पाया बरोबर किती आला? 12 मीटर. आता हाच प्रश्न मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवतो. यासाठी तुम्हाला गरजेचं आहे पायथागोरसचं त्रिकूट. पायथागोरसचं एक त्रिकूट आहे 3 4 5. अरे 3 4 5 काय आहे? तर 3 4 पाया आणि उंची असतात आणि मोठी संख्या जी असते ती कर्ण असते. आपण यांना भाग देऊयात. आता या दोघांना सारख्या संख्येने कुठला भाग जाईल? 3 ने. 3 त्रिक 9, 3 चौक 12. बघा 3 ने भाग दिला आपण, 3 मिळाला, 4 मिळाला, सॉरी 3 पाहिजे 15. या ठिकाणी 3 मिळाला, 5 मिळाला, मग राहिला काय? 4. या 4 ला ज्याने भाग दिला होता त्या संख्येने गुणून घ्या. ह्या दोघांना आपण 3 ने भाग दिला होता. 4 त्रिक 12 म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.